त्यावेळी नेमकी काय रिएक्शन होती त्यांची? एक मिनिट ऐका. 100% भेटायला जाण्यात काही गैर आहे का? मी भेटायला गेलो, मी डिनाय केलं नाही. तुम्ही टीव्ही वाल्यांनी कोणीतरी हे पर्पजली आहे, आम्हाला माहिती आहे कोण लीक करतं कोण काय करतं. मग करू द्या ना लीक. मी रात्री बेत्रीचं थोडीच भेटायला गेलतो, दिवसा ढवळ्या भेटायला गेलतो, भेटून आलो. हे बघा, एखाद्याचं दुखत असेल आणि दुसऱ्या एक जणांनी सांगितलं की रात्री आजक्या उचक्या देण्यापर्यंत त्यांची परिस्थिती गेलती, दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन झालं, तर एक मित्र, कंबाईन मित्र म्हणला की तुम्ही भेटून आलं पाहिजे. मी 100% भेटून त्यांना आलो. पण भेटून आलो म्हणजे आता आज काय गप्प बसलोय का मिस्टर पुढारी? मी आज काय गप्प बसलोय का? आता जे आहे मी त्यांना भेटलो आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी 73 कोटीचं जे बोगस, आणि तुम्ही बी जरा एकदा जा ना कॅमेरे बिमेरे घेऊन. परळी मतदारसंघात रातचे दिवसा कामं चालू आहेत ना. आता जे 73 कोटीचे बोगस पैसे उचलले मी म्हणलो त्याचे कामं चालू आहेत असे फोन येत आहेत परळी मतदारसंघात, बरं का, की कामं चालू झाली. काही लोक म्हणते जाऊ द्या बाबा, मागचे का व्हायना आता चालू झाली. आणि आत्ताचा जो रोष आणि रोख माझा आहे धनंजय मुंडे यांच्या बरोबर आहे, त्याच्यामुळं कोण काय बोलतं याला काय अर्थ उरतोय का, असं माझं मत आहे. म्हणाले 4.5 तास तुम्ही त्यांना भेटले. हे बघा, बावनकुळे साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी त्याच्यावरती खुलासा दिलेला आहे. मी सुद्धा खुलासा दिलेला आहे. 20 ते 30 मिनिटांची बैठक झालेली. बोलता बोलता माणसाकडून एखादी चूक होऊ शकते. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. बावनकुळे साहेब सुद्धा माणूस आहेत ना. बोलता बोलता त्यांनी अर्धा तास म्हणायचे 4.5 तास म्हणले. पण नंतर मी माझ्या प्रदेशाध्यक्षांचा आभार मानतो ना, त्यांनी 3-4 वेळा मला वाटतं त्याचा खुलासा दिलाय. मग आता त्याच्यावरती मला वाटतं परत रिपिटेशन जास्त होऊ नये, कारण ते राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहे, त्यांना राईट आहे. त्या राईट प्रमाणे त्यांनी बोलवण्याचा, कारण सरकार महायुतीचं असल्यामुळे. माझ्या इथं महायुतीचं सरकार नाहीये. माझ्या मतदारसंघापुरता महायुतीचा मैत्रीपूर्ण लढत होती, त्याच्यामुळे माझ्या इथं महायुती लागू होत नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेस